मंडळी, ह्या व्हिडिओमध्ये आपण सगळी सूत्र हलवणार आहे. पुस्तकाचं पान ना पान पलटी करून माहिती काढलेली आहे तुमच्यासाठी. नक्की आपली आजची व्हिडिओ कशाबद्दल आहे हे थंबनेल बघून तुमच्या ध्यानात आलंच असेल. नमस्कार मंडळी, माझं नाव राकेश भगत आणि बिंदास्त बोल ह्या युट्यूब चॅनल वरती तुम्हा सर्वांचं हार्दिक अभिनंदन आहे. मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपलं 3 विषय आहेत. पहिला विषय म्हटलं तर माणसाचं दारू पिण्याचं लिमिट का वाढलं. मंडळी, माणसाचं काय होतंय बघा, माणसाला काय वाटतंय की आपलं आजकाल दारू पिण्याचं लिमिट वाढत चाललंय, पण असं काय नाही. माणूस पहिला एक क्वार्टर पेला की एकदम लेवल मध्ये याचा, पण आजकाल नक्की होतंय काय, माणसाला एका क्वार्टर मध्ये नशा का बरोबर नाही, त्याचं कारण काय. मंडळी, ह्या गोष्टीवरती पण आपण व्हिडिओ बनवल्यात, पण ही माहिती खरंच महत्वपूर्ण तुमच्यासाठी मी आज नवीन घेऊन आलोय. मंडळी, विषय काय होतोय, माणसाचं हळूहळू दारू पिण्याचं लिमिट का वाढत चाललंय, त्याला कारण काय मंडळी, की आपल्या शरीराची जी पूर्ण रचना आहे त्यात काय ना काहीतरी फेरबदल झालेला असतो. त्यामुळं आपलं खरं तर दारू पिण्याचं लिमिट वाढत जाते. माणसाचं जेवण कमी होते पण दारू पिण्याचं लिमिट वाढते. माणसाला काय वाटते, पहिल्यासारखं 90 पिली की आपल्याला डोक्यात तार आली पाहिजे, पण तशी तार येत नाही. माणूस जेव्हा एक क्वार्टर पितो तेव्हाच माणसाच्या डोक्यात कुठेतरी तार येते बघा. त्यानंतर माणसाला वाटतं अजून 90 घ्यावी, मग माणूस अजून 90 घेतली की माणसाची जराशी लेवल होती, त्याच्यानंतर अजून 90 झाली की माणूस ओके मध्ये डुलत घरी येतोय. मग हे असं होतंय कशामुळे, तुमचं लिमिट कमी होतं ते वाढलं कशामुळे. मंडळी, आजकाल कंपनी दारू बनवते, पण जे दुकानदार दारू विकतात ना, ते दुकानदार त्या दारू मध्ये खरं तर भेळ मिसळ करतात. म्हणजे काय करतात बघा, ज्या दारूच्या बाटलीचं झाकण स्लिप असतं ना, ती दारूची बाटली कधीही चुकून पण घेऊ नका आणि ती पिऊ पण नका, कारण त्यात कमीत कमी ती पाऊण बाटलीच दारू असते. त्याच्यामध्ये तुम्हाला पाणी मिक्स करतात किंवा दारू सारखं लिक्विड सुद्धा भेटते, ते सुद्धा दुकानदार मिक्स करून माणसांना ते विकलं जाते. मग इथपर्यंत मजल चालली, पण त्या दुकानदाराचा फायदा हा करते ते काय, त्या बाटलीतली दारू काढून. खरं तर दुकानामध्ये जी सुट्टी दारू विकली जाते ना, ती दारू ही तुमच्या बाटलीतली काढलेली असते. पण तुम्ही 90 घेऊन पेत असाल तर तरी सुद्धा विचार करा, काय काय 90 तुम्हाला सिलपॅक एकदम पॅक मध्ये भेटणार, मग काय काय 90चं तुम्हाला झाकण सुद्धा उघडत नाही. मग ते झाकण एक तर तुम्हाला दाताने उघडायला लागतं किंवा कशाने पण असं टुकरून ती पॅकिंग खोलावला. दुकानदाराच्या चुकीमुळे माणसांचं तर पैसे जातातच, वरनं माणसाला नशा सुद्धा जास्त करायला लागते. आणि ह्याच्यामुळे होतं काय बघा, ती वरची दारू काढतात, तुमची तळातली जी दारूची बाटलीतली जे अल्कोहोल असतं ते कधीच निघत नाही, ते काढत सुद्धा नाही. त्यामुळे माणूस काय करतं, ती बाटली घेतली की ती बाटली पूर्ण ओतून घेते, एकदम तळाला राहतं ते अल्कोहोल, तुम्हाला ती जास्त येतं. त्याच्यानंतर असं करत जेव्हा माणसाचं लिमिटच्या बाहेर दारू होती, त्यानंतर माणूस मग आउटच होतो. तुम्ही मस्त आज विचार केलाय ना, आज आपण थोडीशीच घ्यायची, आज विषय लय घ्यायचा नाही, तो माणूस थोडीशी म्हणत कधी 2 क्वार्टरवर जातो, हे माणसालाच खरं कळत नाही. मंडळी, त्यामुळे सावध राहा. दारूच्या बाटलीचं झाकण पॅक असेल तरच घ्या, नाहीतर आपल्या रिटर्न द्या, दुसऱ्या अड्ड्यावरती जावा. मंडळी, आता आपला दुसरा विषय बघा, देशी दारू कोणती पिण्यासाठी चांगली. ह्या विषयामध्ये मला भरपूर कमेंट येतात की कोणती दारू पिण्यासाठी चांगली. मंडळी, कोणत्याही दारूचं ब्रँडिंग आपण करत नाही, पण जर देशी दारू प्यायची जर सवय असेल तर त्यामध्ये खरं म्हणलं, ज्या दारूच्या बाटलीचं झाकण पॅक आहे ही दारू खरं तर पिण्यासाठी चांगली. राहिला विषय ब्रँडचा, तर ब्रँड तुम्ही कोणताही घ्या, फक्त टँगो पंच वगैरे घेऊ नका. जी दारू कडू लागेल ती दारू खरं तर चांगली, म्हणजे जीएम वगैरे धरा, संत्रा धरा, फक्त पिताना जरा लिमिट मध्ये घ्या, त्यामुळे काय होत नाही. आणि ह्याच्यानंतर आपण खरंच ह्या विषयावर पण एक सविस्तर व्हिडिओ बनवणार आहे की देशी दारू नक्की पिण्यासाठी कोणती चांगली आहे. आणि सगळ्यात महत्वाचा विषय जर म्हटलं तर दारू टँगोमुळे माणसाचा हातापायाचं गुडघं भरपूर दुखतात. त्यामुळे काय होतं, कॅल्शियम अंगातलं कमी झालं की तसं होतं आणि माणसाला जेवण सुद्धा जात नाही. जो माणूस टँगोच्या नादाला लागला ना, तो माणूस खरंच बेवडा झाला आणि अट्टल बेवडा झाला असं म्हटलं तर काही चुकीचं नाही. मंडळी, पुढची व्हिडिओ खरंच घेऊन येणार आहे तुम्हाला, कोणती देशी दारू पिण्यासाठी सगळ्यात योग्य आणि कमी वास येणारी, शरीराला कमी त्रास देणारी. शक्यतो दारूपासून जरा लांबच राहा, पण तुम्हाला जमतच नाही तरी त्यासाठी तुम्हाला एक उपाय आपण नक्की आणू. आता राहिला विषय आपला तिसरा. मंडळी, 5 लक्षणं आपल्या शरीरामध्ये जर बघायला भेटली तर तुम्ही दारू तर खरंच पिऊ नका. हा विषय आपण केलेला आहे मागच्या व्हिडिओ मध्ये, ती व्हिडिओ आपली व्हायरल आहे मंडळी, 3 लाखाच्या आसपास व्हिडिओला व्ह्यूज आलेले आहेत. पण त्या व्हिडिओ मध्ये काय झालंय, आपले जे बॅकग्राऊंड म्युझिक आहे त्या म्युझिकचा आवाजच भरपूर येत होता. त्यामुळे आपण ह्या व्हिडिओ मध्ये ते विषय पूर्ण सांगणार आहे.
सगळ्यात पहिल्यांदा जर मंडळी म्हटलं तर तुम्हाला सगळ्यात आधी सांगतो, दारू माणूस हळूहळू हळू वाढतोय. तुम्हाला मी मगाशी सांगितलं ती दारू तुमच्या एकतर त्या मिक्सिंग मुळे वाढते किंवा तुमच्या शरीराचा कोटा वाढलाय असं तुम्हाला वाटतं, पण असं काही नसतं. कोटा बिटा वाढला, तुमच्या लिव्हरवर ज्या टायमिंगला सूज येते ना त्या टायमिंगला माणसाला किती दारू पितो ही खरं तर कळत नाही. माणसाचं अन्न खायची क्षमता कमी होती पण दारू प्यायची क्षमता जास्त होती. राहिला विषय दुसरा विषय मंडळी असा आहे, रात्रीची तुम्हाला कधीही मध्ये आधी झोपेतून जाग येत असेल तर खरंच तुम्ही सावध व्हा. आपलं शरीर आपल्याला कधी ना कधीतरी अचूक शंका देतं की शरीराला आपल्या काहीतरी होतंय. तुमची झोप पूर्ण होत नसेल, निम्या रातचं तुम्ही उठताय, त्यानंतर कधी पाणी प्यायची इच्छा होती आणि त्यानंतर तुम्हाला झोपलं तर झोप लागत नाही. पहाटेची 3-4च्या आसपास झोप लागते, परत 8-8:30 वाजता जाग येते पण उठू वाटत नाही. अशा गोष्टी होत असतील तर मंडळी खरंच शरीर संपायला आलंय, सावध राहा. तिसरा विषय असा आहे की दारूमुळे माणसाच्या शरीरात जर म्हटलं गुडघेदुखी, सांधेदुखी, पूर्ण आळस तरी एवढा येतो माणसाच्या शरीरात. हे कशामुळे येतं? तुमच्या शरीरामध्ये सी प्रोटीन आणि बी प्रोटीनची कमतरता भासते. दारू पूर्ण शरीरात भिनते, मेंदवात सुद्धा भिनते. जेवढ्या स्पीडनं डॉक्टरचं औषध इंजेक्शन केलेलं पळत नाही त्याच्यापेक्षा डबल स्पीडनं दारू शरीरामध्ये पळते. त्यामुळे माणसाची मेंदू क्षमता कमी होते, म्हणजे मेंदू काम करायचं बंद करतं, कमी करतं. माणसाला एक विचार असला तर दुसराच विचार होतो. करायचं काय हे सुद्धा माणसाला कळत नाही. मन एकदम विचलित झाल्यासारखं वाटतं. हा खरं तर तिसरा विषय. मंडळी चौथा विषय बघा, माणसाला घाबरटपणा होणे शरीरामध्ये. तुम्हाला कोणत्याही गोष्टीची भीती वाटणे किंवा चिडचिड जास्त होणे हा सुद्धा डेंजर विषय आहे. असं जर विषय होत असेल तर 100% दारू खरंच बंद करा, कारण पॅरालिसचा अटॅक कधीही येऊ शकतो आणि हातापायाला वात वगैरे येणे किंवा आकडी सारखे प्रकार, असले प्रकार जर तुम्हाला येत असतील तर दारू ही गोष्ट कशी आहे, तुम्ही दारू पिल्यावर अन्न कमी खाल्ले की तुम्हाला हा त्रास जाणवतो. मंडळी खरंच दारू पासून काही भेटत नाही. असं जर त्रास होत असेल तर दारू शेवट करून टाका, बंद करा. राहिला विषय पाचवा मंडळी, हा सगळ्यात मेन मुद्दा आहे बघा. तुम्हाला सकाळी उठले की जळजळ करणे, परत उतारा घ्यायची सवय असेल तर उतारा घेतले की तरी जरा डोकं शांत येणे, परत जेवण न करण्याची इच्छा होणे, नुसती दारूच पिऊ वाटणे आणि ऍसिडिटी म्हणतो आपण, अन्न पचन न होणे, परत टॉयलेटला गेलं तरी जुलाब होणे, अन्न पचन होत नाही, शरीर वाळत चाललंय, एकदम काटकागत तुम्ही सुकून झालाय, तर तुमच्यासाठी तर दारू आता खरंच राहिलेली नाही. शरीर म्हणजे तुमचा लिव्हर आहे ना, असा बेडकागत फुगून त्याचा पचापचा करत असेल तेव्हा ती माणसाची शेवटची अवस्था होते बघा. त्यामुळे त्या माणसाला कव्हर होणं कमीत कमी 5 ते 6 वर्ष दारूचा थेंब सुद्धा न घेतला पाहिजे, तेव्हा तो माणूस कव्हर होतो. नाहीतर त्या माणसाचा शेवट 1 वर्षाच्या आत 6 महिने जगला तरी लय झाला. असं विषय आहे मंडळी. तर आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. आपल्या चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि आजची व्हिडिओ कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा.